चला तर मग मंडळी, आज आपण बनवणार आहे अतिशय खास आणि परफेक्ट पापड मसाला. उडदाचे किंवा मुंगाचे पापड असो, त्याची खरी चव या मसाल्यावर अवलंबून असते. आज मी तुम्हाला 1 किलो डाळीपासून तयार होणारे परफेक्ट आणि योग्य मेजरमेंट सांगणार आहे. योग्य वजन ग्रॅममध्ये मोजून आणि चमच्याने सुद्धा मोजून दोन्हीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. मी या ठिकाणी 1 किलो मुंगाची डाळ आणि 1 किलो उडदाची डाळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे. तुमचे पापड कुरकुरीत आणि खमंग होतील. आपण हा मसाला 1 किलोच्या बॅचमध्ये बनवणार आहे. या ठिकाणी मी एक वजन काटा घेतलेला आहे, त्यावर मी एक वाटी ठेवली आणि सर्व मायनसमध्ये करून ठेवले. आता हा मी पापड खार घेतलेला आहे. पापड खार वाटीमध्ये टाकून छान मोजून घ्यायचा. हा मसाला 1 किलोच्या प्रमाणामध्येच बनवायला सोपा जातो. हा मसाला बरोबर 100 ग्राम इतका आपल्याला लागणार आहे. त्यासाठी मी पापड खार इथे बरोबर 40 ग्राम इतके मोजून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पापड खार आपल्याला बरोबर 40 ग्राम लागणार आहे, त्यामुळे आपले पापड खारट होणार नाही. या ठिकाणी मी पुन्हा तीच वाटी घेतली आणि वाटीमध्ये काळे मिळे घेतले आणि काळे मिळे सुद्धा मोजून घेणार आहे. या ठिकाणी मी 0 करून घेतले आणि त्यामध्ये काळे मिळे सुद्धा मोजून घेतले. काळे मिळे बरोबर 20 ग्राम इतके घेतलेले आहे. कोणाकोणाला चवीला थोडे जास्त तिखट सुद्धा हवे असते, त्यांनी 10 ग्राम मिरे सुद्धा वाढवले तरी चालेल. 10 ग्राम मिरे इथे वाढवायचे असेल तर बाजारामध्ये पांढरे मिरे उपलब्ध असतात, तेच घ्यायचे, कारण पापड काळा होणार नाही. आता या ठिकाणी त्याच वाटीमध्ये मी सुहानाचा हिंग घेतलेला आहे. हिंग सुद्धा पॅकिंगचा आहे, तुम्ही खडा हिंग सुद्धा वापरला तरी चालेल. हा पॅकिंगचा हिंग मी छान फोडून घेतला आणि वाटीमध्ये टाकून मोजून घेतला. तसं तर हा हिंगाची डब्बी 10 ग्रामची होती, तरी सुद्धा मी मोजून बघितले, बरोबर 10 ग्राम इतका हिंग भरलेला आहे. हिंग टाकणे गरजेचे आहे. 10 ग्राम किंवा 5 ग्राम सुद्धा वापरला तरी चालेल. हिंगामुळे सुगंध आणि चव सुद्धा बदलते. खायला एकदम कुरकुरीत आणि जबरदस्त लागतात, त्यामुळे हिंग वापरणे एकदम परफेक्ट आहे. या ठिकाणी मी त्याच वाटीमध्ये घरगुती खाण्याचे मीठ घेतलेले आहे. त्या तर वाटीचे वजन 0वरच आहे. आता खाण्याचे मीठ सुद्धा मोजून घेणार आहे. इथे या ठिकाणी बरोबर 30 ग्राम इतके मीठ आपल्याला वापरावे लागणार आहे. जास्त खरट सुद्धा होणार नाही. आपण पापड खार 40 ग्राम घेतल्यामुळे 30 ग्राम इतकेच मीठ वापरावे लागणार आहे. सर्व सामग्री साईडला काढून ठेवू आणि मी इथे 1 मोठा चम्मच भरून जिरे वापरलेले आहे. जिरा छोट्या चमच्याने टाकले तर 2 चम्मच इतके जिरे भरले, बरोबर 5 ग्राम इतके झाले. 5 ग्राम 1 मोठा चम्मच आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व सामग्री तयार झालेली आहे. उडीद आणि मुंगाच्या पापडासाठी आपल्याला सर्वप्रथम एवढी सामग्री लागणार आहे. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जिरे, मोहरी, हिंग आणि पापड खार आणि साधे मीठ एवढी सामग्री पुरेशी आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे ज्याच्याकडे वजन काटा नाही त्यांना सुद्धा ही सामग्री मोजता येणार. ही सुद्धा पोहे खायच्या चमच्याने. सर्वप्रथम मी इथे मिरे मोजून घेणार आहे. वजन काट्याने मोजले तर 30 ग्राम इतके मिरे भरले. तुमच्याकडे साधा चम्मच असेल तर चमच्याने एकदा मिरे मोजून बघा, बरोबर 5 चम्मच इतके मिरे भरणार. 1 किलो प्रमाणासाठी 5 चम्मच मिरे ही एकदम सोपी पद्धत आहे. मिरे थोडे जास्त सुद्धा झाले, कमी सुद्धा झाले तरीही चालेल, पण मिरे तिखट असल्यामुळे मिऱ्याचा तिखटपणा कमी जास्त होऊ शकते. पण मी हमेशा 30 ग्राम इतकेच मिरे वापरते. या ठिकाणी मी पापड खार सुद्धा चमच्याने मोजून घेणार आहे, कारण प्रत्येकाच्याच घरी वजन काटा असेल असे नाही ना, त्यामुळे चमच्याची पद्धत एकदम बेस्ट आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये योग्य मेजरमेंट आणि चमच्याचे सर्व मेजरमेंट लिहून देणार आहे. पापड खार बरोबर 40 ग्राम इतकाच वापराव, कारण त्यामुळे आपल्याला मिठाची चव एकदम जबरदस्त लागेल, कारण मीठ नसलेला पदार्थ अळणी असतो आणि त्यामुळेच पापड खार आणि मीठ योग्य मेजरमेंटनेच वापरावे लागणार आहे. कोणत्याही पदार्थाला मिठाने चव येते आणि मीठ हा एकदम उत्तम पर्याय आहे. पापड खार सुद्धा खारट असतो. पापड खार मी इथे 8 चम्मच घेतलेला आहे. 1 किलो प्रमाणासाठी 8 चम्मच पापड खार एकदम बेस्ट आहे. आणि इथे मी हिंग घेतलेला आहे. हिंग मोजला तर बरोबर 2 चम्मच इतका भरलेला आहे. हिंगाचे प्रमाण आपापल्या आवडीनुसार थोडे वाढवले तरी चालेल, पण 10 ग्रामपेक्षा कमी करू नका. प्रत्येक मसाल्यामध्ये जिरे असतात असे नाही. आपण रामबंधूचा पापड मसाला आणतो, त्यामध्ये मला जिरे किती वेळा दिसत नाही. त्यामुळे आपण घरगुती मसाला बनवला तर आपण 1 चम्मच इतके जिरे सुद्धा वापरू शकतो.
तर या ठिकाणी मी साधे मीठ घेतले होते, ते सुद्धा मोजून घेतले. साधे मीठ मोठ्या चमच्याने मोजून घेतले तर एकदम फुल भरून चमचा घेतला तर 3 चमच इतके मीठ भरलेले आहे. ही मोजण्याची पद्धत योग्य आणि योग्य प्रमाणानुसार आहे. आता या ठिकाणी मी एक गोट्याचा खलबत्ता घेतला. सर्वात आधी खलबत्त्यामध्ये काळे मिरी घ्यायचे आणि ते जाडसर कुटून घ्यायचे. आपल्याला मिरी मिक्सरमध्ये फिरवायचे नाही, खलबत्त्यातच कुटायची गरज आहे. मिक्सरमध्ये फिरवले तर एकदम बारीक होणार, त्यामुळे पापड काळपट होणार. आपण जाडसर कुटल्यामुळे आपले पापड काळपट होणार नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याप्रमाणे मिरी छान कुटून घ्यायचे. बारीक कुटलेले मिरी मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. या ठिकाणी त्याच खलबत्त्यामध्ये मी जिरे सुद्धा जाडसर कुटून घेणार आहे. जिरे तुम्हाला अख्खे वापरायचे असेल तर अख्खे सुद्धा वापरू शकता, पण थोडे कुटले तर चव सर्व पापडाला लागेल. तर या ठिकाणी मी एक प्लेट घेतली. जाडसर कुटलेले मिरे सर्व त्या प्लेटमध्ये टाकून दिले. त्याच प्लेटमध्ये हिंग सुद्धा टाकून देणार. सोबतच साधे मीठ आणि पापड खार सुद्धा त्या प्लेटमध्ये टाकून देणार आणि कुटलेले जिरे सर्व सामग्री त्यामध्ये टाकून देणार आणि छान असे मिक्स करून घेणार. या प्रकारे आपला 100 ग्राम पापड मसाला तयार झालेला आहे. बाजारातल्या मसाल्यापेक्षाही भारी आहे की नाही सोपी पद्धत. या मसाल्याला गरम पाण्यामध्ये उकडण्याची गरज नाही. 1 किलो पिठामध्ये मिक्स करायचे आणि भिजवायचे पापड लाटायचे. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.